आज बनवते कोबीची भाजी। त्यासाठी कोबी चिरून घेतला आहे, एक कांदा घेतला आहे, 2 बटाटे। एका पातेल्यात पहिला तेल टाकलं आहे थोडं, त्याच्यावर थोडासा कढीपत्ता आणि कांदा चांगला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। मग त्याच्यावर थोडासा घाटी मसाला, हळद, मीठ, वाटल्यास हिंग टाका, नाहीतर नको। मग बटाटा घेतल्यावर पाणी नाही ओतायचं, त्याच्यात वाफेवरच शिजवून घ्यायचं। असं चांगलं मिक्स करायचा मसाल्यात चांगला आणि झाकण लावून बारीक गॅसवर एक 10 मिनटं ठेवून द्यायचं। तसंच 10 मिनटात अर्धा शिजतो, पूर्ण नाही शिजत तो, कारण की बटाट्याला थोडंसं हे लागतंच पाणी। बघा थोडा शिजला आहे, थोडा राहिला आहे अजून। आता मी त्याच्यावर बारीक पातळ चिरलेला कोबी घालणार आहे। कोबी घातल्यावर परत थोडंसं मीठ घालते, कारण की आधी मी थोडं मीठ घातलेलं। मग हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आणि वरती झाकणात पाणी ठेवून द्यायचं। भाजीत पाणी नाही घालायचं, झाकणात पाणी ठेवायचं। मग त्या वाफेवर ते बटाटा सॉफ्ट होतो एकदम। बघा चांगलं मिक्स करून घेते आणि त्याच्यावर झाकण ठेवून त्याच्यावर पाणी ओतते। असं 10 मिनटं ठेवून द्यायचं। बघा त्याच्यात पाणी ओतलंय। एक 10 मिनटानंतर चांगला बटाटा शिजतो। बटाटा शिजला की झाली भाजी। मिक्स करायची। ही भाजी चपातीबरोबर, ज्वारीच्या भाकरीबरोबर एकदम छान लागते। आपण नेहमी करतो तशी भाजी पण छान लागते, पण ही तर वेगळीच चव येते त्याच्यामुळे। अशी भाजी करून बघा। बघा भाजी चांगली सुटी झाली आहे, बटाटा पण शिजला आहे। आता त्याच्यात मी ओलं खोबरं घालणार आहे। ओलं खोबरं घातल्यावर एक 5 मिनटं झाकण लावून ठेवणार आणि भाजी खायला तयार। अशी भाजी करून बघा। माझा व्हिडिओ कुठून बघताय नक्की सांगा। आवडल्यास माझं चॅनल सबस्क्राईब